अकोला जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शेतकरी संघर्ष यात्रा काढली होती। अकोला शहरातील राजराजेश्वर मंदिर परिसरात या यात्रेचा समारोप करण्यात आला। बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला जिल्ह्यात शेतकरी संघर्ष यात्रा काढली होती। तिचा समारोप राजराजेश्वर मंदिरात करण्यात आला। देशमुख यांनी यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आणि चेतना निर्माण केली आहे। राज्यातील शेतकरी हतबल झाला असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून कापूस, सोयाबीन, कांदा, तूर यासह इतर शेतमालाला हमी भाव दिला जात नाही। हमी भावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाला प्राधान्य न देता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दर 3 महिन्यांच्या कालावधीत तुटपुंजी आर्थिक मदत केली जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला। मोदीजीने काही या महाराष्ट्राचा विकास केला नव्हता, काही या जिल्ह्याचा विकास केला नव्हता, पण एक हिंदुत्वाचा पंतप्रधान व्हावा आणि शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे म्हणून तुम्ही आपण सर्वांनी 2014 ला मोदीजींना मतदान केलं आणि मोदीजीने स्वप्नही आपल्याला तसे दाखवले। सुरुवातीला एक टीव्हीवर चॅनल होतं, मुंगीलाल के हसीन सपने, तसे मोदीजीचे हसीन सपने मोदीजीने असे आपल्याला स्वप्न दाखवले। 2014 ला मोदीजीने सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या मालाला दामदुप्पट भाव देऊ आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकू, असं स्वप्न देशाच्या पंतप्रधानांनी 2014च्या निवडणुकीच्या सुरुवातीला दिलं।